हाय फ्रेंड्स, तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करून घेऊया. मी इथं 2 कांदे घेतलेले आहे, एक मोठी शिमला मिर्च, एक टोमॅटो आणि काही पनीरचे पीसेस करून घेतलेले आहे. इथं आपला चीज मी मॅश करून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. तुमच्याकडे जशी वेजीस असेल तेव्हा तशी तुम्ही वेजीस टाकू शकता. चला तर सगळ्यात आधी आपण पॅन मी इथं गरम करून घेतलेला आहे. आता याच्यावरती थोडंसं बटर टाकते. आणि मी पिझ्झा बेस घेतलेला आहे मार्केटमधून. आता आपण पिझ्झाची एक साईड थोडीशी गरम करून घेऊया. म्हणजे जिथून ज्या साईडने आपल्याला स्टफिंग लावायची आहे ती साईड मी गरम करून घेते थोडी. चला तर मग आपली पिझ्झाची एक साईड झालेली आहे. आपण बघूया. बघा, मी असा पिझ्झा एक साईडने शेकून घेतलेला आहे थोडासा. आता आपण पिझ्झामध्ये टाकूया. तर हे बघा, आता जिथून आपण हा पिझ्झा थोडासा भाजून घेतलेला आहे त्या साईडने आपल्याला सगळ्यात आधी लावायचा आहे पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस घेतलेली. हे माझ्याकडे मेयोनीज आहे. पिझ्झा सॉस आणि मेयोनीज आता एकत्र लावून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं पिझ्झा बेसला. हे बघा, मी पिझ्झा बेसला मस्त मेयोनीज आणि पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती थोडीशी चीज टाकूया. आता चीज टाकलेली आहे. आता थोडासा कांदा. माझ्याकडे कॉर्न नव्हते, तुम्हाला कॉर्न कट टाकला असेल तर तुम्ही कॉर्न पण टाकू शकता, पण मला पनीर पिझ्झा बनवायचा होता म्हणून मी कॉर्न नाही टाकले. शिमला मिर्च. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेजीस घेऊ शकता आणि कापायचे पण तुम्ही चौकोनी वगैरे कोणत्या पण शेपने पण कापू शकता. बघा, टोमॅटो आणि पनीर पीसेस. बघा, आता बघ आणखी चीज टाकायची आहे आपल्याला. चीज पण तुमच्या आवडीनुसार चीजी किंवा कम चीज तुम्ही टाकू शकता. आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरेगोनी टाकते आताच. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर पण टाकू शकता पिझ्झा कट करायच्या वेळेस, पण मी आताच टाकते. बघा, मी थोडेसे ऑरिगॅनो टाकले आणि चिली फ्लेक्स. बघा, असा काही आपला पिझ्झा झालेला आहे. आता मी याला पॅनवरती बेक करायला ठेवते. हे बघा, पॅनवरती मी पॅनला थोडंसं बटर लावून आपला पिझ्झा बेक करायसाठी ठेवला होता. आता तुमच्याकडे जेवढी मोठी झाकणी किंवा जे तुमच्या पॅनवरती बसेल ते झाकण ठेवायचं. माझ्याकडे झाकणी होती, मी आता हे ठेवलं. आणि 10 मिनटं आपल्याला कमी याच्यावर हा पिझ्झा होऊ द्यायचा आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत. चला तर मग भेटूया आता 10 मिनिटांनी. चला तर मग आता बघूया आपला पिझ्झा झालाय का रेडी. पिझ्झा ठेवून 10 मिनिटं झालेले आहे. आता बघूया. बघा, आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आणि खालची साईड पण बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेली आहे. आता मी याला काढून घेते. आणि दुसरा पिझ्झा पण ठेवते. सेम तीच प्रोसेस. झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. चीज पण मस्त मेल्ट झालेला आहे. चला, मी आता तुम्हाला चाकूने कापून पण दाखवते. हे बघा, आपला पिझ्झा बघा खालून पण बघू शकता तुम्ही. आपला पिझ्झा मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आणि असं काय आहे, आता पिझ्झावरती मी टाकते थोडंसं केचप.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण टाका बघा. आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसा झाला पिझ्झा तो. पिझ्झा खरंच खूप छान झालेला आहे. बाहेरचा विकत आणण्यापेक्षा आमची मुलं घरी आवडीनं हा पिझ्झा खातात. तर आपला होममेड पिझ्झा बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.